नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आज आपण बनवतोय गुजराती कढी। तर महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी तुम्ही बऱ्याच वेळेला बनवलेली असेल, खाल्ली असेल। आज आपण गुजराती कढी बनवूया। ही कढी सुद्धा बनवायला सोपीच आहे, खायला पण मस्त लागते। उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात अशी कढी, खिचडी, कढी, भात बनवा। भातच नाही तर चपाती सोबत सुद्धा ही कढी खूप मस्त लागते आणि नुसती खायलाच नाही तर प्यायला सुद्धा खरंच खूप छान लागते। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। ही कढी ताकापासून बनवली जाते। दही असेल तर दही वापरा किंवा ताक घ्या। इथे मी ताक घेतले, तर हे घरचंच आहे, खूप पातळ नाही आहे। ह्यात आपण बेसन पीठ घालायचे, अर्धा लिटरपेक्षाही कमी आहे। 3 चमचे साधारणतः ह्यात आपण बेसन पीठ घातलं। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन पिठाच्या अजिबात ह्यात गुठळ्या राहू द्यायच्या नाही, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतो आणि जास्त वेळ आपल्याला किचनमध्ये काम करायला नको वाटतं किंवा स्वयंपाक पटकन करावं वाटतं, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही ही कढी बनवू शकता, कारण ही बनवायला फार वेळ लागत नाही। तर हे जे आपलं ताक होतं ते छान फेटून झालेलं आहे। त्यानंतर फोडणी करायला घेतलेली आहे। फोडणीसाठी तेल किंवा तूप दोन्हीपैकी काहीही वापरू शकता। तुपाची सुद्धा कढी खूप मस्त लागते, इथे मी तेलच वापरलेलं आहे। तेल गरम झालं की ह्यात पाव चमचाभर मेथी दाणे, त्यानंतर अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरं घातले। हे छान परतले की ह्यात लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। आवडीनुसार हिरवी मिरची वापरा। हे थोडंसं परतवून घ्यायचं। त्यानंतर ह्यात आपल्याला एक 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि त्याचबरोबर सुक्या 2 ते 3 लाल मिरच्या घालायच्या आहेत। या कढीमध्ये आपण हळद अजिबात वापरणार नाहीये। ह्याची खमंग फोडणी झाली की ह्यात लगेच आपण हे ताकाचं मिश्रण घालायचं आहे। तर इथे एक अर्ध्या सेकंदाचा फक्त व्हिडिओ स्किप झालेला आहे। फोडणी तयार झाली, ह्यात मी लगेच जे आपण बेसन पीठ आणि ताकाचं मिश्रण करून घेतलं होतं ते घातले। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ह्यात आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्हाला कढीचं थिकनेस कसा हवं आहे त्यानुसार पाणी घाला। तर ही कढी थोडीशी घट्टच छान लागते, त्या अंदाजाने तुम्ही पाणी वापरा। थोडंसं पाणी ह्यात मी घातले, एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे, कारण कढई आपली गरम असते, फोडणी गरम असते, त्यामुळे ह्यातलं जे बेसन आहे ते पटकन घट्ट होण्याची शक्यता असते। त्यामुळे फोडणीमध्ये एकदा ओतून घेतलं की हे व्यवस्थित हलवून घ्यायचे। त्यानंतर आणखी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे, कारण बेसन पीठ घातल्यामुळे कढी घट्ट होते। आता ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। ह्यात चवीपुरतं मीठ घालायचे, त्याचबरोबर थोडीशी साखर घालणार आहे मी, एक पाव चमचाभर। गुजराती बऱ्याचशा पदार्थांमध्ये साखर किंवा गूळ वापरला जातो, तर ही कढी सुद्धा अशी आंबट गोड चवीची मस्त लागते। एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा। थोडीशी साखर घातल्यानंतर हे मस्त मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। कढीला उकळी आल्यानंतर गॅस लो करायचा आणि फक्त एक 5 मिनिटं लो गॅसवरती उकळून घ्यायची। अगदी झटपट ही कढी तयार होते, फार वेळ लागत नाही। मस्त अशी कढीला उकळी आली बघा आणि रंग एकदम छान आलाय, म्हणजे एकदम अशी पांढरी शुभ्र दिसत नाहीये, फोडणीमुळे ह्याला हलकासा पिवळसर रंग आलेला आहे। छान कढी उकळल्यानंतर वरून कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा आहे। अगदी मस्त झटपट ही कढी तयार झाली। छान दाटसरपणा ह्यात आलेला आहे। लो गॅसवरती साधारणतः फक्त 4 ते 5 मिनिटे मी शिजवलेली आहे आणि खायच्या वेळेस जेव्हा आपल्याला जेवण करायचं असेल त्याच्या एक 5-10 मिनिटं अगोदर गरमागरम अशी बनवून लगेच सर्व केली तरी चालेल। अगदी मस्त कढी झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा। तुम्ही कधी बनवलेली आहे का याआधी मला कमेंट करून सांगा। नसेल बनवली तर नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज उन्हाळ्यामध्ये बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।